मी इथं टेंट लावला होता. माझे वडील लगे इथं टेंट मध्ये जाऊन झोपले जाते बघा. हे बघा खूप छान आहे. पहिले वडिलांना बसावं लागतंय. किती सुंदर आहे राव, काय जबरदस्त हे. नमस्कार मित्रांनो, आजचा आमचा दुसरा दिवस. आम्ही काल इथे आंध्र प्रदेश मधल्या सारंगपूरमध्ये मुक्कामाला राहिलो होतो. आता लगेच आम्ही आता दर्शन घेतले. इथे बजरंगबलीचं मंदिर आहे. दर्शन घेऊन झाले तर आमचं टेंट बिंट सामान पॅक करू आणि आम्ही इथून पुढच्या प्रवासाला जगन्नाथपुरीच्या दिशेने निघूया. चला मित्रांनो, आम्ही आता इथून निघत आहोत. आजचा आमचा दुसरा दिवस. इथं आम्ही सारंगपूरमध्ये थांबलो होतो. निजामाबाद जवळच येते. इथं बजरंगबलीचं मंदिर, इथेच आम्ही टेंट लावला होता काल. चला इथे फ्रेश झालो, आंघोळ गेले, स्नान गेले. येतो ना बसता. ओके चला. ओके क्या बोले? अच्छा ओके ओके. काय त्यांची भाषा पण कळत नाही. आंध्र प्रदेश मधली काय वेगळंच बोलतात. चला मित्रांनो, आपण जातो आता जगन्नाथपुरीला. आजचा आमचा दुसरा दिवस आहे आणि माझे वडील आज पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या बाहेर आलेत आणि माझी गाडी पण. तर खूप मज्जा आली. आम्ही रात्री इथं टेंट लावला होता सारंगपूरमध्ये. हे तर निजामाबाद जवळ. मित्रांनो, हे आहे निजामाबाद. आम्ही आहोत आता निजामाबाद मध्ये. आत्ताच एक सारंगपूरमध्ये होतो आम्ही रात्री स्टेला, म्हणजे तिथे थांबलो होतो टेंट लावून. आता निघतो इथून. निजामाबाद मध्ये पोहोचलो की 5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे फक्त सारंगपूरचा आणि निजामाबादचा. तिथे खूप छान हनुमान मंदिर आहे. एक दिवस तुम्ही पण बालाजीला जेव्हा जाताल ना, तेव्हा इथून या. खूप छान आहे सगळं. आता इथे टाकी फुल करून घेतोय. इथं पेट्रोलचा रेट आय थिंक 108 आहे. आपल्या तिथे 105 आहे वाटतं महाराष्ट्रामध्ये. तेलंगणामध्ये 108. मित्रांनो, इथून हैदराबाद आहे जवळपास 150 किलोमीटर. पण आम्हाला आता हैदराबादला नाही जायचंय. हैदराबादला कारण बघण्यासारखं असं वाटत नाही. भरपूर काही आहे, बट आम्हाला जायचं आता विशाखापट्टणम देन मग तिथूनच जगन्नाथपुरी. पहिलं आमचं जगन्नाथपुरी आहे. आणि हे बघा, सगळीकडे भाताची शेती आहे. नुसतं भात पिकतोय ते. रोड पण एवढे छान आहेत ना, जबरदस्त. मी आता वडिलांना विचारतो कसं आहे इकडे सगळं. वडील बोलतात खूप छान आहे. ही आमची गाडी आणि ही हॉटेल आहे. ह्या हॉटेलवर आम्ही जेवायला थांबलोय. आता इकडे तर भेटाय ना भाजी बिजी. तर आता सांगितले त्यांना मी, एक आम्हाला डाळ फ्राय बनवून द्या आणि एक चना फ्राय मागितलाय. 2 भाज्या. आम्ही 4 जण आहेत. भूक लागली कारण इकडं तर आता काहीच नाही भेटणार आपलं हे महाराष्ट्रीयन फूड. जवळपास 80% हॉटेलमध्ये नाहीच आहे. आणि आमच्याकडे चपाती आहेत, म्हणजे जे आम्ही काल घरून आणले होते ना. आता वाजलेत 9. काल घरून आणलेले चपाती आहेत म्हणजे तसेच राहिले, कारण आम्ही यांच्या पाहुण्याच्या घरी जेवलो होतो काल. पहिले वडिलांना दम्माने असं इकडून ये, नाही तर पहिले वडिलांना बसावं लागतंय. सारखा माग, नंतर मग मी असं बसतो आणि नंतर अशी गाडी सरळ. देन आम्ही आता निघायला रेडी आहोत. आम्ही आहेत आता जवळपास हैदराबादच्या जवळ. हे माझे वडील आहेत. हे आमचे सहकारी रामभाऊ. तो त्यांचा भाचा आहे तिकडे. जालना टू जगन्नाथपुरी ही अशी आमची राईड आहे. वडील माझे पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या बाहेर आले ते, आणि माझी गाडी पण. तर माझ्यासाठी खूप, म्हणजे मला खूप एकदम आनंद होतोय की मी दोघांना पण महाराष्ट्राबाहेर घेऊन जातोय, गाडी पण आणि वडिलांना पण. तुम्ही पण एक दिवस नक्की तुमच्या वडिलांना घेऊन जा. भारी फील होईल तुम्हाला. असा आमचा रोजचा प्रवास आहे. यायच्या पहिले मी हे चार्जिंगचं सॉकेट पण बसवलं होतं, कारण की चार्जिंग मोबाईलला लागतेच. चार्जिंगचं सगळी सुविधा करून आलोय. टेंट वगैरे घेतलं होतं आम्ही काल. आम्ही टेंटमध्ये झोपलो. वडील माझे पहिल्यांदाच टेंटमध्ये होते. त्यांना खूप छान झोप आली टेंटमध्ये. मला तर बोलले खूप छान झोप आली, मस्त वाटतं इकडं. चलो
मित्रांनो, आपण आता तो मोठा हायवे सोडलेला आहे. आपण आता तोपा रान म्हणून गाव आहे, परंतु आता विशाखापट्टणमला. निजामाबाद पासून आपल्याला इथे यायला वाजले जातात 9 ते 2 म्हणजे 200 किलोमीटर हे झालं फक्त आमचं कव्हर. खूप कमी हे झालंय. हे बघ, इथे बजरंगबलीची मूर्ती किती सुंदर आहे, मोठी मूर्ती आहे. जय 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 बजरंग बली. ते व्ह्यू पण बघा किती जबरदस्त दिसायला. ते असं वाटतं इकडे पाऊस येईल, आता आभाळ आलंय, असं असं झालंय. म्हणजे वातावरण असं झालंय जबरदस्त. आता आम्ही चाललोय याला विजयवाड्याला. विजयवाड्याकडे जाताना म्हणजे विशाखापट्टणमच्या अलीकडे विजयवाडा आहे. विजयवाड्याहून विशाखापट्टणम आणि देन जगन्नाथपुरी. पण त्या पहिले असं व्ह्यू आहे. हे बघा, ते नारळाचे झाड बिड आहेत तिकडे, ते पलीकडं. आम्हाला आहे का बेंगॉलची समुद्र किनारपट्टी लागणार आहे, बेंगॉल खाडी. हे बघा, हाय काय वातावरण आहे राव, जबरदस्त. हे बघा डोंगर, ते दगड, एकच नंबर रे बाबा, एकच नंबर. मंदिर आहे राव, खूप भारी मंदिर आहे ना ते. एकदम जबरदस्त व्ह्यू. ते तिकडे राईट साइडला मंदिर आहे इकडे. किती सुंदर आहे राव, काय जबरदस्त आहे हे. माझे वडील म्हणतात किती मस्त आहे, किती सुंदर आहे. आपल्या इकडे नाही असं, खरंच नाहीये. आपल्या इकडे आहेत कसे रोड, नाही आहेत राव. काय रोड आहेत जबरदस्त. हे हाय मित्रांनो, इकडे बघा, हे अशा जागी जागी ताडीचे, म्हणजे जे आपल्या इकडे ताडीची दारू बोलतात त्याला, काय म्हणजे काय माहिती याला काय म्हणतात. हा, ताडीचीच बोलतात वाटतं. असे प्रत्येक ठिकाणी असे रोडवरती जागी जागी बसलेले असतात ते. म्हणजे इकडे लोक जास्त ही दारू पितात वाटतं. इथं बघा समोर कसा व्ह्यू आहे हा, किती जबरदस्त डोंगर आहे हा. म्हणजे फिरायला वर्षातून एकदा दोनदा यायला पाहिजे इकडं, एकदा तरी. बघा एक केवढं दगड आहे इथं, किती. बघा हा केवढा मोठा दगड आहे. आम्हाला ना चहा प्यायचा खूप वेळचा, पण इथं साला चहा सुद्धा भेटाय नाही इथं. खरंच ना, चहा प्यायचा आम्हाला जवळपास 50 किलोमीटर पासून चहा प्यायचा. एक चहाची हॉटेल दिसत नाहीये, नाही भेटली तिथं पण चहा. गुलगोंडा म्हणून गाव आहे, इथे आम्ही थांबलो होतो. आत्ता भजे खाल्ले, खूप तिकड होते. त्यांचं ते राजस्थानचे आहेत प्रॉपरचे. चल, हो हो. केवढं शिंग आहे तिचे, पूर्ण रस्ता धरून चालता मेंढ्या. हे का, आता इव्हिनिंग झाले. पहा, हा बघा माकड, माकड केवढा आहे हा. आता आम्ही थोड्याच वेळात आता विजयवाडाला पोहोचणार आहोत. विजयवाडा किंवा नाही, विजयवाड्याला नाही, त्याच्या थोडस पाठी तिथे आम्ही मुक्काम करणार आहोत कुठेतरी, त्याच्या जवळपास स्टे करणार आहोत थोड्या वेळात. आता आम्ही इथं टेंट लावला होता. माझे वडील लगे इथं टेंटमध्ये जाऊन झोपले जाते बघा. मग फोन चालू आहे त्यांचा. माझे वडील आहेत तिथे. आम्ही होत आता खमंग हा इथे असं आहे पेट्रोल पंप आहे इथे. आजचा आमचा मुक्कामाचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही आज इथे टेंट लावलेत. 2 टेंट, आमच्या 2 गाड्या आहेत. एक ही आपली गाडी आणि एक पलीकडे शाईन गाडी यांची, आपल्या सहकार्याची. खूप आनंद होतो ही यात्रा करून. वेगवेगळे अनुभव येत आहेत. खूप चांगली देवासारखी माणसं या राईडमध्ये भेटतात. आपला भारत हा विविधतेने नटलेला आहे आणि ती विविधता अशीच खेड्यात किंवा ग्रामीण भागात आणि ज्यावेळेस माणूस एकटा जातो त्यावेळेस ती विविधता पाहायला मिळते आणि साधेसुधेपणाने ती विविधता अनुभवायला मिळते. आता आम्ही आहोत आता खमंग जिल्हा, आंध्र प्रदेश, आता तेलंगणा आंध्र प्रदेश मधला जिल्हा आहे आणि खम्मम जिल्हा आहे. आणि आता आम्ही इथं कॅम्पिंग केली आहे पेट्रोल पंपवर. HP गॅसची सर्व्हिस वगैरे एक नंबर आहे आणि इथं आम्ही कॅम्प वगैरे लावला आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि म्हणजे आम्ही एकदम ओके पद्धतीने 2 टेंट आहेत आमचे. टेंट ओपन केले. दोघं एका कॅम्पमध्ये एका टेंटमध्ये झोपणार आहेत.
तर आता पुन्हा उद्या सकाळच्या प्रवासाला सुरू केल्यानंतर भेटूयात सकाळी. तोपर्यंत गुड नाईट.